नमस्कार. ग्रो मीडिया प्रेझेंट गप्पा टप्पा या पॉडकास्टसाठी आज आपण बार्शीमधील एक नामांकित नाव जे जुन्या परंपरांसोबत शिस्त आणि लोकप्रियतेचं नाव आहे ते म्हणजे शिंदे कुटुंब. त्या शिंदे कुटुंबांना एक घोडाप्रेमी म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाला घोड्याची आवड आहे. तर या अशा घोड्यांवर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे त्या शिंदे कुटुंबातील आकाश शिंदे यांच्यासोबत आज आपण बातचीत करणार आहोत आणि घोड्यांबद्दलची, घोड्यांच्या रिलेटेड व्यवसायाची किंवा ह्या प्रेमाची एक कहाणी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर दादा, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. दादा, प्रथमतः तर मला असं विचारायचं की ही आवड तुम्हाला जुनी तुमच्या पूर्वजांकडनं आलेली आहे का तुम्हाला ही आवड आत्ता लागली? काय म्हणजे ह्याचं काय कारण आहे तुम्हाला घोड्यांची आवड लागायचं? घोड्यांची आवड आम्हाला लहानपणापासूनच आहे. कारण लहान असल्यापासून आपण शिवाजी महाराजांचे फोटोज वगैरे बघतो, त्याच्यातून आहे. आणि आधी पहिला आजोबा वडील आमची दोघांनाही जनावरांची, घोड्यांची आवड असल्यामुळे मला याची आवड आहे. म्हणजे तुमच्या आजोबांकडे किंवा वडिलांकडे अशा प्रकारचे काही घोडे होते का? काय आजोबांकडे आणि वडिलांकडे घोडे होते, पण ते त्यावेळी असं आपण घोडे म्हणून घोडे घ्यायचो, असे घोडे होते. त्यांनी आपलं खास एक आवड म्हणून, एक शौक म्हणून एक त्यांनी घोडे घेतले होते फक्त. आणि ते असायचे एक किंवा दोन रायडिंगसाठी, बस, बाकी नाही. आता आपण जिथे बसलोय ते एक स्टड फार्म आहे. तर हे फार्म तयार करताना तुम्हाला काय आव्हानं होती आणि ही कल्पना कशी सुचली तुम्हाला? याचं काय झालं, आम्ही घोडा आणायला गेलो. पहिला आपल्याला घोडा घ्यायचा म्हणून घोडा घ्यायला गेलो. मग तिथं घोडा घ्यायला गेल्यावर आम्ही राहुल बोर्डेंच्या स्टड फार्मला गेलो घोडा घ्यायला. मग त्यांच्याकडं त्यांचं बघून आणि त्यांची पाहून आम्हाला ही कल्पना सुचली की आपण काहीतरी स्टड फार्म या क्षेत्रात उतरलं पाहिजे. आणि ते त्यांचं मार्गदर्शन असल्यामुळं, राहुल दादाचं, त्यामुळे आम्हाला काही जास्त अडचण आली नाही आणि चालू झालं आमचं स्टड फार्म. हा घोडा ज्यावेळेस तुम्ही आणला तेव्हा बार्शीत पहिल्यांदाच हॉर्स ॲम्ब्युलन्स आली होती. आणि हा घोड्याचा तुम्ही एक व्हिडिओ तयार केला होता, तो प्रचंड व्हायरल झाला आपल्या चॅनल वरून. तर काय म्हणजे त्यानंतर त्या व्हिडिओच्या खाली काही कमेंट आल्या होत्या ज्यामध्ये काही काही गोष्टी बोलल्या होत्या, त्या तुम्ही देखील वाचलेल्या आहेत. त्याबद्दल काय सांगाल? घोड्याचं नेमकं काय विषय आहे ते लोकांनी विचारलेलं आहे की असं काहीतरी बरोबर. मार्किंग बद्दल प्रश्न होता. ही जी मार्किंग आहे का घोड्याची, पट्टा आलेला, ही एका नाकात गेलाय. मग ही एका नाकात गेलेल्या घोड्याला असं म्हणतात की सरणफूग आहे. हे सरणफूग वगैरे ही जी असतात का, ही मार्किंगची नाव आहेत. आणि आता समजा तुम्हाला घोडा घ्यायचा आहे, तुम्हालाच घ्यायचा समजा, तुम्हाला तर आवडलाय पण मी किंमत जास्त सांगतो तुम्हाला, तर मग ती किंमत कमी करायची. आमचं सरणफूग चलतच नाही, आमच्यात असंच होतंय, आमच्यात तसंच होतं, असं किंमत कमी करायची विषय आहे ती. सरणफूग वगैरे काय नाही. आता जर तुम्ही कुठं मारवाडी घोडे जर बघायला गेले तर मार्किंग वर कोणीही घेत नाही. ती मार्किंग असते, 2 पाय पांढरे, पट्टा पाहिजे. आता मार्किंग वर नाही, बॉडी स्ट्रक्चर वर आणि तो किती शुअर शॉट मारवाडी आहे त्याच्यावर घोडे घेतले जातात. हा नटराज आहे, तर या नटराजच वैशिष्ट्य काय आहे नेमकं? काय हा नटराज जो आहे याची ब्लड लाईन लय स्ट्रॉंग आहे. याचा वडील आहे शिवराज. शिवराजचा वडील होता बुड्डा मलानीवाला, एक राजस्थानचा जुना घोडा, त्याचा वंश आलेला आहे. ही याची आई होती राजलक्ष्मी. राजलक्ष्मी म्हणजे राजलक्ष्मीची घोडी आहे ती उदयपूर पॅलेस आहे राजस्थानचं, महाराणा प्रतापांचं जे उदयपूर पॅलेस आहे, त्यांच्या घराण्यातल्या घोड्याची त्यांच्या घरातल्या घोड्याची आई, त्या मुलगी ह्यांची आई, ह्याची आई आहे. अशी याची ब्लड लाईन लय स्ट्रॉंग आहे. आणि आता ही अजून आता 2-4 घोड्यांवर सोडलाय त्यांनी अण्णांनी पण तिकडे. हे जे अजून पिल्ले आता बाहेर आलेले नाहीत. आता हे जे पिल्ले येतील एक 3-4 महिने त्याचे पिल्ले बाहेर येतील. ह्याचे पिल्ले जेव्हा बाहेर येतील तेव्हा ह्याच्या कवरिंगची मागणी वाढेल. हा जो घोडा आहे तो आता आपण बघतोय प्रचंड ऍग्रेशन किंवा गरम दिसतोय, त्याच्या शिरा दिसतोय अक्षरशः. काय त्याचं वय काय आहे आणि त्याचं कसं म्हणजे काय सांगता येईल? ह्याच्यातलं वैशिष्ट्य सांगा अजून स्पेशल काय आहे ते. आता काय आहे, आता जी ही आता समजा आता तो 5 वर्षाचा आहे. 5 वर्षाचा आहे म्हणजे आता तो मॅच्युअर आहे. मॅच्युअर जर समजा आपल्या जर भाषेत जर बोलायचं म्हणलं माणसांच्या, 11वीला गेलेला विद्यार्थी आहे. 11वीला गेलेला विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला एकमेकाविषयी कसं आकर्षण असतं त्यावेळेस, नंतर काही करतात प्रेमासाठी वगैरे, ते ह्याच्यात गेलेला आहे. आता तो फुल मॅच्युअर आहे. ते आता काय म्हणायचं म्हणजे तुम्ही, त्याचं हुल्लडपणा करायचं वय आहे, मस्ती करायचं ती त्या वया, त्याच्यामुळे तसं ती जरा गरम असल्यासारखं आपल्याला वाटतंय. हुल्लडपणा करत आहेत. म्हणजे जसं वय होईल जास्त, मॅच्युरिटी येईल तसं शांत होतं.
पण आता तो जरा वयात आला, गरम रक्ताचा आहे असं हा, म्हणायचं. गरम तरुण वय आहे रक्ताचा त्याचं. तरुण आता तरुण वयात आहे, तरुण वयात, त्याच्यामुळे ती गरम काय म्हणतात त्याला, ते ऍग्रेशन करणार जरा थोडं. एवढा गरम तरुण असा गरम घोडा, तुम्ही मस्ती करणारा घोडा सांभाळता नेमकं कसं, काय सांगाल? कारण लोकांना घोडा आणि त्याची गरमपणा बघितली, आता तो इतका प्रचंड हालचाल करतोय, काय सांगाल तुम्ही, कसं सांभाळताय ह्याला सगळं तुम्ही? असा गरम घोडा सांभाळायला सुद्धा काळीच लागतं मोठ्या माणसात. तसं आमच्या सगळेच गरम आहेत, घोडाही गरम आहे, आम्ही गरम आहे. ज्याला सांभाळायला आम्ही वडील, मी, आमचा अनिकेत, आम्ही सगळेच त्याला असल्यामुळं त्याला सांभाळायला काही एवढं अवघडच जातं. आणि त्यासोबत आम्हाला सोबत बन्ना जो आहे तो पण गरमच आहे, त्याच्यामुळं आम्हाला काही ते एवढं गरम असल्यासारखं वाटत नाही. जर तुम्ही नवीन पाहताय त्यामुळे तुम्हाला जरा थोडं ॲग्रेशन वाटतं त्याचं, आम्हाला एवढं त्याचं ॲग्रेशन वाटतच नाही. आता आम्ही इथं बघितलं आता की तुमच्याकडे 2 मादी घोड्या आहेत आणि एक छोटं पिल्लू आहे आणि एक नर घोडा आहे. त्याचं ह्या फार्मचं व्यवस्थापन कसं करतात? कारण की घोडा सांभाळणं जितकं म्हणजे बघणं जेवढं सोपं वाटतं तेवढं सांभाळणं खूप अवघड असतं असं आम्ही ऐकलंय वाचलंय. असं तर काय सांगाल त्याच्याबद्दल, कशी याचं नियोजन असतं? काय नाही, याच्यात काय होतं म्हणतात, ह्याच्यात एक हाताखाली आपल्याला माणूस कोणतरी चांगला आणि प्रोफेशनल पाहिजे. आपल्या इकडं त्याचं एवढं अजून काय म्हणतात त्याला, असं माणसं वगैरे त्याचे आपल्याकडे मिळत नाही, डॉक्टर्स वगैरे उपलब्ध नाहीत, त्याच्यामुळे अशी माणसं लागतात. मग आता माझ्याकडे एक राजस्थानचा मुलगा आहे अशोक नावाचा, तो त्यात पहिल्यापासून लहानपणापासून तो घोड्याच्या ह्याच्यात काम करतो, त्याच्यामुळे आम्हाला जास्त काही व्यवस्थापन करायला एवढं काही प्रॉब्लेम जात नाही. पण तोच नसेल त्यावेळेस मग पुन्हा आमची 1 महिनाभर गावाला गेल्यावर मग थोडी तारांबळ उडते आमची, बाकी काय नाही. जसं तुमची तारांबळ उडते तसं घोडा असणं किंवा सांभाळणं ही खूप खर्चिक आणि आर्थिक खिशाला जळ बसणारी गोष्ट आहे. तर हे मग तर तुम्ही म्हणजे आवड म्हणून करताय की ह्याच्यातनं काही उत्पन्न पण आहे किंवा काय आहे असं? म्हणजे नवीन आता कोणाला जर घोडा घ्यायचा असेल तर त्याला पण ही तुमच्याकडनं काहीतरी माहिती भेटेल ही नवीन. ह्याचं कसं आहे, आवड म्हणूनही करता येते आणि ह्याच्यातून व्यवसाय करता येतो. जर व्यवसायात जर आपल्याला ह्याच्यात जायचं असेल तर मग तुम्हाला तुमची आवड कशात आहे, जर समजा तुमच्या रेसिंगच्या ह्याच्यात आहे तर मग तुम्हाला रेसिंगच्या ह्याच्यात उतरावं लागतं. आता आम्हाला आवड शोमध्ये आहे, शोमध्ये जर घोडे द्यायचे म्हणून तर मग त्याची ब्लड लाईन शोमध्ये नाही पाहिली जात, पण असावा म्हणून ब्लड लाईन पाहिजे त्याची, आणि तो पूर्ण किती कट मारवड आहे तो त्या शोमध्ये पाहिला जातो. तसे घोडे आपण घेऊन त्यांची ब्रीडिंग करून आपल्याला नंतर पुन्हा सेलही करतात. आता मी 2 घोड्या आम्ही ब्रीडिंग केल्या होत्या इथं, त्यांचे पिल्ले आले, त्यांचे पिल्ले विकली, त्याच्यावरच सगळा त्याचा जो मेंटेनन्स आहे तो सगळा त्याच्यावरच चालतो. ब्रीडिंग, ट्रेनिंग आणि शर्यतीसाठी काही योजना आहेत का आपल्याकडे? आता ब्रीडिंग, आता आम्ही नवीन नटराज आणलाय का त्याच्याकडून आम्ही ब्रीडिंग चालू केलेली आहे. आता आपली घोडी त्याच्याकडून प्रेग्नेंट आहे, दुसरी पुढच्या महिन्यात प्रेग्नेंट होईल त्याच्याकडून. बघू त्याचे पिल्ले जसे येतात त्याच्यावर मग पुढचं ठरवू काय होईल ते. आता आपण जेव्हा घोडा सांभाळतो तेव्हा अनेक प्रसंग येतात, कारण की घोडे हे खूप ताकदवान आणि गरम असे समजले जातात. अशी काही आठवण आहे का वेगळी घोड्यांबद्दलची तुम्हाला अशी आठवते? अशी एक आठवण आहे, माझा लहान भाऊ आणि त्याचं लग्न झालं होतं. त्याचं लग्न होऊन 1-2-3 दिवस झाले होते, सगळे घरीच कार्यक्रम असल्यामुळे पाहुणे सगळे घरीच होते. मग माझ्याकडे तो एक नर होता स्टॅलियन मोठा, धनवान नावाचा. मग पहिलं इथं सगळं मोकळं असायचं, मग त्याला आमच्या त्या एका मुलाच्याकडनं हातातून घोडा सुटला असा पळाला, ह्या कदमवस्तीपासून ते महागावच्या तळ्यात जाऊन उभारला ती, आणि पळताना ती काय रोड नाही पळाला, असा अधूनमधून रानातून पळा, त्याच्या मागे गाडीसुद्धा घेऊन जाता आलेलं. मग आम्ही असं एकमेकाला फोन करत तिथपर्यंत गेलो. मग तिथं गेल्यावर मग पोचल्यावर आमचा आत्याचा मुलगा संकेत, आमचे वडील नाना संकेत आणि कवड्यावर त्यावेळेस कामाला होता मौला म्हणून आपल्या बार्शीतला, त्या 2-3 मिळून जाऊन घोडा धरला आणि त्याला घेऊन आले. आणि तो घोडा घेऊन येताना आम्ही तिकडून आलो होतो. दिवसभर घोडा सकाळी सुटला होता 8 वाजता, काहीतरी दुपारी 3 वाजता पकडून आणलो होतो त्याला आम्ही. त्यावेळेसची जी हसी मजाक आणि जी थोडी भीती होती ना, एवढ्या महागाचा घोडा पळाला, सापडतंय का नाही सापडतंय, म्हणजे सापडल्यावर पुन्हा आपलं व्यवस्थित जरा समाधान वाटलं. मग ती त्याला धरायला जाताना जी थोडी त्यावेळेस आमची अडचण निर्माण झाली, त्या जरा पुन्हा हसत जरा ती चांगली आठवण राहिली आम्हाला त्याची. आता असं म्हणतात की घोडा आपल्याला भरपूर गोष्टी शिकवतो, म्हणजे त्याची वागणूक असेल, त्याच्याकडे म्हणजे हे असेल.
तर घोडा जेव्हा तुम्ही सांभाळताय तेव्हा तुम्हाला काय त्याच्याकडनं म्हणजे घोड्याकडनं असं काय शिकायला भेटलं की धैर्य असेल, प्रेम असेल, ह्या काही अशा गोष्टी तुम्ही सांगाल का की त्या गोष्टी ऐकणाऱ्याला सुद्धा त्या आयुष्यात अवलंब करता येतील? घोड्याकडून जर शिकायचं म्हणलं तर एक तर स्वामीनिष्ठता त्या मारुडी घोड्यांकडून, आणि दुसरं म्हणजे संयम आणि धैर्य, आणि काय म्हणतात त्याला, एक योद्धा जसा असतो का पुढच्यावर तुटून पडतो, तसे हे घोडे आहेत. आपल्या स्वामीसाठी काही करू शकतात, हे त्याच्याकडून आपल्याला शिकता येतं घोड्यांकडून. आता असं म्हणलं जातं, आम्ही भरपूर ठिकाणी ऐकलं की एक शौक म्हणून घोडा पाळला जातो, पण आपलं उद्दिष्ट काय आहे घोडे पाळण्याचं किंवा घोडे सांभाळण्याचं, घोडे असण्याचं इथं? आपली तर काय नाही, एक आम्ही तर खरं तरी शौक म्हणूनच आणलं होतं पहिल्यांदा, फर्स्ट टाइम तर शौक म्हणूनच आणलं होतं. म्हणजे असं आमचा काय त्याचा व्यवसाय करायचा वगैरे काय नाही, एक घोडा आपल्याकडे असावा म्हणून आणला होता. पण नंतर जसं ह्याच्यात आम्ही खोलवर जाईल किंवा ह्याच्यात उतरत गेलो, मग ह्याच्यात कळलं की ह्याच्यातही व्यवसायाची खूप संधी आहे. याच्यातही आपल्याला ब्रीडिंग करता येते. ह्याच्यात 2-3 प्रकारचे व्यापार करतात. तुम्ही घोडीत बाहेर आणून विकू पण शकता आणि स्वतः घरी ब्रीडिंग करून विकू शकता. बाहेरून जर घोडे आणले तर त्यांचा काय प्रॉब्लेम यायला लागला होता की ते DNA जरा इश्यू व्हायला लागला. भारतात जे काही मोठे मोठे घोडे आहेत, म्हणजे नावाजलेले घोडे, त्यांच्यासारखेच काहीतरी पिल्ले तयार करून, म्हणजे पिल्ले बघून आणतात बाजारातून 20 काहीतरी 30-40 हजारला, आणि पुढे विकले जातात ते. मग त्याच्यामुळे काय होतं की फसवलं जातात, कारण ती 20-30 हजाराला पिल्ले आणलेले पुढं 4-4, 5-5 लाखाला विकले जातात लहान लहान पिल्ले, एक 4-4, 5-5 महिन्याचे. मग ह्याच्यात जर त्याचं नाव आपलं त्यात खराब होऊ नये याच्यासाठी मला आपल्या घरचीच ब्रीडिंग करायची, आपण बाहेरून घोडा लावून आणायचा आणि पिल्लो तयार करून विकायचं. असे आम्ही 2 पिल्ले विकले आतापर्यंत. मग आता जेव्हा तुम्ही सांगितले की आम्ही पिल्ले विकले, तुमचा फायदा नक्कीच झाला असेल त्याच्यामध्ये. तर जे नवीन तरुण इच्छा व्यक्त करतात की त्यांना ह्याच्यामध्ये यायचं आहे, तर त्यांना तुम्ही उत्पन्नासाठी काय सांगाल? ह्याच्यामध्ये कसं यायचं, काय याच्यात जर उत्पन्नासाठी जर तुम्हाला ऐकायचं असेल तर ज्याला समजा परिस्थिती जर नसेल त्याची एवढी, तर तो ट्रेनर म्हणून येऊ शकतो. जसा घोडा आपण शोमध्ये कसा ट्रेनिंगला आपण कसा उभा करतो वगैरे, त्याची मान वगैरे कशी धरली पाहिजे, त्याची ट्रेनिंगसाठी आपल्याला याच्यात उत्पन्नाचं हे करता येतं साधन. आणि समजा दुसरे पुन्हा घोडे सांभाळायला ह्याला आपल्या इकडचे महाराष्ट्रातली मुलं तयार होत नाहीत, यातले राजस्थानचे UPचे मुलं आपल्याला बोलावं लागतात. तेही मुलांना आपलीकडच्या करता येतं. जर नसलं तर ज्याच्याकडे जास्त पैसे ते ब्रीडिंग करून किंवा शोमध्ये चलून पैसे कमवू शकतात. दुसरं राहिलं अजून म्हणलं तर फोटोग्राफर लोकांना फोटोग्राफीची खूप चांगली संधी आहे याच्यात. फोटोग्राफर्सला जेवढे एका लग्नाचे पैसे मिळतात, एका शूटचे, तेवढे एका फार्मचे पैसे मिळतात फोटोग्राफरला. ही संधी आहेत आपल्या इथल्या युवकांना वगैरे घोड्याच्या ह्याच्यात. आता शिंदे फार्मच्या, स्टड फार्मच्या काही पुढच्या मोठ्या योजना आहेत का तुमच्या डोक्यात? असं काय की बार्शीमध्ये आम्ही बघतोय म्हणजे असं घोड्यांचं एक विशेष तुमच्याकडेच आहे आमच्या माहितीप्रमाणे, तर ह्याच्या पुढच्या मोठ्या योजना काय आहेत का तुमच्या डोक्यात? नाही, एक तर शो मध्ये उतरायचं. आता आपण नटराज आणला, त्या नटराजला आम्ही शोची तयारी चालू केलेली आहे. त्याला शो मध्ये घेऊन जाणार आहे आम्ही. पुण्याच्या आणि बारामतीचा शो वेळेस होईल, त्या 2-3 शो मध्ये आणि घेऊन जाणार आहेत आणि ते ब्रीडिंग करायची. बस ब्रीडिंग करून त्याचे चांगले पिल्ले यावेत असे आम्ही प्रयत्न करणार आहे त्याचे. आता आपण पॉडकास्टच्या शेवटचा प्रश्न घेतोय. जी घोड्यावर प्रेम करणारी माणसं आहेत, ज्यांना घोड्याबरोबर घोडा सांभाळायचा आहे किंवा घोड्याच्या व्यवसायात उतरायचं आहे, अशी काही तरुण असतील. आता तुम्ही देखील खूप तरुण आहात, आपण मित्रच आहोत, पण मला असं सांगायचं त्यांना काय संदेश द्याल तुम्ही की बाबा तुम्ही करताय, मग काय सावधानगिरी, काय म्हणजे रिस्क असू शकते, रिस्क तर प्रत्येक ह्याच्यामध्ये असते, तर रिस्क, पैशाची मॅनेजमेंट किंवा काय काळजी घेतली पाहिजे किंवा कसं उतरलं पाहिजे हे थोडक्यात सांगा तुम्ही. याच्यात जर उतरायचं असेल तर आधी पूर्णपणे अभ्यास करून उतरा, कारण याच्यात फसवणारे माणसं भरपूर आहेत. काही माणसंही आहेत पण ते माणसं आपल्याला त्याच्यात उतरल्याशिवाय समजत नाहीत. कारण ब्लड लाईनचं आणि शोचं आत्ता जास्त हे वारा असल्यामुळं त्याच्यातकडे सगळं उतरायचं आणि ते पिल्ले जरा डुप्लिकेट विकल्यामुळं आपलं नुकसान होऊ शकतं. त्याच्यात आधी तुम्ही एक 6 महिने याच्यात घालवले पाहिजेत. आपल्या महाराष्ट्रात भरपूर स्टड फार्म आहेत, तुम्ही सगळे स्टड फार्म सगळे फिरा, त्यातले घोडे बघा, त्यातले क्वालिटी बघा, तुम्ही 2-3 एक शो बघा, त्या शोमध्ये कुठले घोडे विन केले जातात, काय केले जातात त्याची एकदा माहिती घ्या, मग या क्षेत्रात वळा. आणि जर समजा कोणाला काय अडचण असेल तर मी मदत करायला त्यांना तयारच आहे, घोड्यांच्या बाबतीत, शोच्या बाबतीत वगैरे म्हणा किंवा घोडे सांभाळायच्या बाबतीत. आणि जर समजा तुम्हाला ह्याच्यात जर उतरायचं असेल तर पैशाची पुढं बघायचं नाही. मग त्याला तुम्ही आज एवढाच खर्च झाला तेवढाच खर्च झाला, तुम्ही घोड्यात
येऊ नका आणि तुम्ही त्यात इंटरेस्टही घेऊ नका. कारण घोड्याचं असं अशी वस्तू आहे की तुमची ती घरही भरू शकतं आणि घर खाली करू शकतं घोडे. तुम्ही जर जर घोडा आणला, त्याला चांगला खर्च केला, तर समजा जर तुम्हाला उद्या ज्याला कोणाला आवडला, तर आता तुम्ही त्या ज्या पैशाला घोडा आणला त्या 4 पैसे जास्त घोड्यात देऊन जाऊ शकता. आणि जर समजा तुम्ही जर त्याला कंजूसी केली, त्याला व्यवस्थित सांभाळलं नाही, तुम्ही टॉपचा घोडा आणला सगळ्या भारतातला समजा, किंवा त्याचा मुलगा आणला त्या टॉपचा, पण जर सांभाळणारा व्यवस्थित त्याचं मेंटेनन्स झालं पाहिजे त्याचं, तर तुम्ही त्याचा मेंटेनन्स जर नाही झाला तर तुमच्याकडनं होणार नाही. त्याच्यासाठी जर तुम्हाला जर ह्या क्षेत्रात जर उतरायचं असेल तर तुम्ही एक 6 महिने वर्षभर सगळीकडे तुम्ही फिरा. भारतात खूप खूप मोठे स्टड फॉर्म आहेत. तुम्हाला माहीत नसेल तर आम्हाला विचारा. मी, माझा भाऊ बारका अनिकेत, आमच्या दोघांना भरपूर आहेत म्हणजे स्टड फॉर्मवाले ओळख वगैरे आहे. आम्ही तुम्हाला त्यांची नावं सांगतो, तुमची ओळख करून देतो. तुम्ही सगळेचे स्टड फॉर्म फिरा, बघा आणि मग ह्यात उतरा. डायरेक्ट तुम्ही उतरून नुकसान करून घेऊ नका. बस एवढंच माझं म्हणणं आहे. तर दादा खरंच खूप धन्यवाद. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आम्हाला माहिती दिली. आज ग्रो मीडिया आयोजित गप्पा टप्पा पॉडकास्ट मध्ये आम्ही तुमच्या फार्मवर आलो. आम्हाला हे घोडे बघायला भेटले आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही हे करताय. तुम्हाला भविष्यासाठी शुभेच्छा. घोडा म्हणजे केवळ एक ताकदीचं प्रतीक नाही, तर प्रेम, निष्ठा आणि शिस्त ही घोड्यांकडे बघितली जाते. घोड्यांकडून आपल्याला आयुष्यातला दृष्टिकोन, हा ध्येय आपलं सरळ असलं पाहिजे. ह्या गोष्टी खूप अनेक प्रकारे घोड्या हॉर्स रायडिंग करताना आपल्याला शिकायला मिळतात. तसेच त्याच्यातनं उद्योग कसा करायचा आकाशदादांनी आज आपल्याला सांगितलं. तर ग्रो मीडिया प्रेझेंट गप्पा टप्पा या पॉडकास्टमध्ये आज आपण इथंच थांबूया आणि ग्रो मीडियाच्या यूट्यूब चॅनलला, इंस्टाग्राम पेजला नक्की भेट द्या. धन्यवाद.